ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल मला सांगा, टोटल MTD किंवा मंथ टू डेट, क्वार्टर टू डेट आणि इयर टू डेटचा तुम्हाला तुमच्या मते काय मिनिंग असावं त्याचं? जसं मी म्हणेल की सेल्स, टोटल सेल्स इयर टू डेट, किंवा टोटल सेल्स क्वार्टर टू डेट, और टोटल सेल्स मंथ टू डेट, तर याचा काय मिनिंग होतो? मोस्टली बिझनेस मध्ये ह्या टर्म्स यूज केल्या जातात की मंथ टू डेट, MTD, QTD, YTD. ओके. सो लेट्स से माझं जे फायनान्शियल इयर आहे, ते फायनान्शियल इयर जर जानेवारी पासून सुरू होते, 1st ऑफ जानेवारी, आणि एंड होते 31st ऑफ डिसेंबरला. सो मी जर इयर टू डेट कन्सिडर केला, सो इयर टू डेट, सो लेट्स से दिस इज जानेवारी, राईट? सो इयर टू डेट म्हणजे 1st ऑफ जानेवारी पासून करंट डेट पर्यंत. लेट्स से आपण जर जानेवारी 2022 या 23 पकडलं, आणि तो मग सपोज रनिंग आहे, आणि आपला करंट डेट लेट्स से ऑक्टोबर मधली आहे, ऑक्टोबर सपोज 27, 28 असं काहीतरी एक डेट पकडली आपण. तो इयर टू डेट म्हणजे काय? 1st ऑफ जानेवारी पासून त्या पर्टिक्युलर डेट पर्यंत. दिस इज इयर टू डेट. सेम वे क्वार्टर टू डेट म्हणजे काय? आता एका इयर मध्ये 4 क्वार्टर्स असतात, 3 मंथ्सचे, राईट? जानेवारी टू मार्च फर्स्ट क्वार्टर, लाईक दॅट, असे 4 क्वार्टर्स असतात. सो क्वार्टर टू डेट म्हणजे त्या पर्टिक्युलर क्वार्टर मध्ये, लेट्स से 1st ऑफ जानेवारी टू 31st ऑफ मार्च किती सेल आहे, दिस इज क्वार्टर टू डेट. अगेन लेट्स से माझी जर डेट सपोज या एप्रिल मधली, लेट्स से, सो क्वार्टर टू डेट सेल मी काय सांगू शकतो की एप्रिल इज इन माय सेकंड क्वार्टर. ठीक आहे. सो फर्स्ट क्वार्टर इज डिफरंट, Q1. सेकंड क्वार्टर जे आहे Q2 तुमचं, ते एप्रिल पासून स्टार्ट होतो. सो 1st ऑफ एप्रिल पासून एप्रिलच्या त्या पर्टिक्युलर डेट पर्यंतचा जो सेल झाला असेल तो क्वार्टर टू डेट सेल झाला. येते लक्षात? सो त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे पॉवर BI मध्ये आहे. लेट्स मी डिलीट करतो. हो, एक्सेल मध्ये पण आहे. लेट्स पेज ओपन केलं मी, आणि इथे आपण एक नवीन मेजर बनवूया. मेजरचं नाव आहे इयर टू डेट सेल. सो इन शॉर्ट फॉर्म वी से YTD सेल. YTD सेल साठी आपल्याकडे डिफॉल्ट फंक्शन असं आहे, टोटल YTD म्हणून. टोटल YTD, या टोटल YTD फंक्शन्स मध्ये फर्स्ट आपल्याला एक्सप्रेशन पास करावं लागतं. एक्सप्रेशन इन द सेन्स की कुठला मेजर आपण कॅल्क्युलेट करतो तिथे, लेट्स से टोटल रेव्हेन्यू, प्रॉफिट, जो काही मेजर्स आपले असतील ते मेजर्स आपण इथे ॲज एक्सप्रेशन पास करू शकतो. सो लेट्स से मी पास करतोय टोटल सेल्स. नंतरचा जो पॅरामीटर पास करायचा आपल्याला ते आहे डेट्स. सो डेट्स मतलब आपले कॅलेंडर टेबलची डेट, याला एंटर करतो. आणि आपण एक टेबल घेतलाय. या टेबल मध्ये आपण काय करतोय, कॅलेंडर मधनं ही डेट मी इथे उचलली. सो मला तुम्हाला काय दाखवेल की इयर वाईज, क्वार्टर वाईज, मंथ वाईज आणि डे वाईज दाखवेल. सो आणि याच्यामध्ये मी जो आपण YTD सेल्सचा जो मेजर घेतला तो आपण इथे कम्पेअर करूया. ठीक आहे. सो आता हे जे दाखवतंय दिस इज आपण डेटा खूप मोठा होईल. दिस इज 2015च्या जानेवारी क्वार्टरचा सेल आहे हा. दिस इज 2015च्या फेब्रुवारीचा सेल आहे. सो मंथ वाईज सेल आपल्याला इथे दिसतोय. ठीक आहे. सेम वे जर मी आपला जो टोटल सेल्सचा जो मेजर होता, तो टोटल सेल्सचा मेजर जर याच्या शेजारी टाकला तो पण मला, तो काय करतोय, मला इंडिव्हिज्युअली आउटपुट देतोय. लेट्स से जानेवारीचा सेल किती तो एक्झॅक्ट सेल मला देतोय, फेब्रुवारीचा सेल किती तो इथे देतोय. लेट्स से आपण फर्स्ट टोटल सेल्स वरती घेऊया. हा टोटल सेल्स आपण आपल्या इनिशियल लेवलला कॅल्क्युलेट केला होता, सम ऑफ व्हॉट एव्हर द ऑर्डर. हे दिस टोटल सेल्स हे मंथ वाईज सेल दाखवतो की प्रत्येक मंथ मध्ये किती सेल आहे. बट YTD काय शो करतोय, तो कम्युलेटिव्ह
कम्युलेटिव्ह रनिंग टोटल जे असते आपण बोलतो त्याला, लेट्स से की हा 585,312 आहे. सो नेक्स्ट 532 जो आहे तो याच्यामध्ये ऍड होऊन ही नेक्स्ट फिगर आलेली फेब्रुवारीची. असं तो कुठपर्यंत करतोय, डिसेंबर महिन्यापर्यंत करतोय. डिसेंबर महिन्यापर्यंत तो अक्युमुलेट करेल, इयर टू डेट काढतोय आपण, राईट. सो 2015चा पूर्ण इयरचा अक्युमुलेट होईपर्यंत 6440 हा पूर्ण इयरचा सेल आहे. आणि जर मी 16 जानेवारीचं जर बघितलं तर 432 हा इंडिव्हिज्युअल जो सेल होता जानेवारी 16चा तो इथे दिसतोय मला. ओके, टोटल सेल्स जे आहे, टोटल सेल्स इंडिव्हिज्युअल मंथ्सचा म्हणजे लेट्स से टोटल सेल्स हा जो आपण मेजरने कॅल्क्युलेट केलेला रेव्हेन्यू आहे, सम ऑफ सेल्स फॅक्ट मधला टोटल रेव्हेन्यू आपण घेतला होता. सो हा ज्यावेळेस मी एखाद्या मॅट्रिक्स मध्ये किंवा व्हिज्युअलायझेशन मध्ये पुट करतो, त्याला जी कॅटेगरी मी दिलेली आहे तर कॅटेगरी वाईज तो डिस्ट्रीब्युट होतो. म्हणजेच तो काय करेल, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या इंडिव्हिज्युअल मंथ्स मध्ये किती सेल होता हे मला इथे दाखवतो. हा इंडिव्हिज्युअल सेल आहे. फेब्रुवारीचा 532 आहे, मार्चचा 643 आहे. पण वायटीडी फंक्शन्सने मी जो सेल कॅल्क्युलेट केलाय आता इथे या टोटल वायटीडी फंक्शन्सने, आणि तो मी जर कम्पेअर केला या टोटल सेल बरोबर, तर तो मला काय दाखवतो, 1 जानेवारीचा सेल सेम दाखवतो. बट फ्रॉम नेक्स्ट ऑनवर्ड, फेब्रुवारी, मार्च टिल डिसेंबर, तो त्या सेलची समेशन करतोय. कम्युलेटिव्ह टोटल्स किंवा रनिंग टोटल्स बोलतो आपण याला. ठीक आहे. सो लेट्स से 585 आहे आणि ही 532 आहे, या दोघांची समेशन इथे तुम्हाला भेटते 11. ही 11-17 ही जी समेशन आलेली आहे फेब्रुवारी महिन्यासाठी, ती प्लस मार्चची जी सेल आहे ती ऍड करून ही 17 आलेली आहे. हे असं कुठपर्यंत होईल, टिल द डिसेंबर, या इयरच्या एंड पर्यंत. इयर जानेवारी पासून स्टार्ट झालं, डिसेंबरला संपत आहे. अगेन नेक्स्ट ऑफ 2016 ह्या जानेवारी पासून तो अगेन 432 ही 432 सेम दिसते तुम्हाला. सो ती परत अक्युमुलेट करत जाईल तो नेक्स्ट डिसेंबर पर्यंत. ओके, इयर टू डेट कन्सेप्ट समजली? हा बघू ना आपण पुढे. ठीक आहे. आता लेट्स से आपण आता नेक्स्ट स्टेप, वायटीडी. ऑनलाईन स्टुडंट समजलं वायटीडी सेल्स आणि टोटल सेल्स मध्ये कसा डिफरन्स आहे? येस सर. ओके. सो नेक्स्ट टॉपिक आहे आफ्टर वायटीडी, आपण जाऊ क्यूटीडी सेल्सला, क्वार्टर टू डेट सेल्स. सो त्याच्यासाठी आपल्याकडे कुठलं फंक्शन आहे, टोटल क्यूटीडी. त्यासाठी वेगळं फंक्शन. So let's say QTD sales is equal to total QTD. एक्सप्रेशन काय आहे, टोटल सेल्स. नेक्स्ट आहे कॅलेंडर ड्यूची डेट. ठीक आहे. या क्यूटीडी सेल्सला मी ज्यावेळेस इथे ड्रॅग करतोय तर इथे बघा काय दाखवतोय बघा. लेट्स से इथे 1 जानेवारीचा सेल सेम दाखवतोय 585. फेब्रुवारीचा तो ऍड केला त्याने, हा जो 532 तो इथे ऍड केला. मार्चचा पण ऍड केलाय, पण अगेन एप्रिल पासून परत तो कम्युलेटिव्ह घ्यायला सुरुवात केली त्याने. परत एप्रिलचा आणि हा सेम आहे बघा टोटल सेल्स. हा 653 आणि हा 653 सेम आहे, बरोबर. अगेन तो काय करेल, मे साठीचा जो सेल आहे तो इथे ऍड करेल 13. जून साठीचा सेल त्याच्यात ऍड करेल. हे क्वार्टर संपलं तर Q3 क्वार्टर सुरू ज्यावेळी झालं त्यावेळेस परत आहे जुलैचा इंडिव्हिज्युअल सेल घेतला. असं तो प्रत्येक क्वार्टरला करेल. म्हणजे जे इथे तो इयर लेवलला कम्युलेटिव्ह रनिंग टोटल घेत होता, तो इथे आता काय करतोय, क्वार्टर लेवलला रनिंग टोटल घेतोय. हे समजतंय? टोटल क्यूटीडी. हा सर, स्पेसिफिक डेट असेल म्हणजे फॉर एग्जाम्पल 10th ऑफ द मंथ. क्या बोल रहे हैं? आपकी आवाज नहीं आ रही क्लियर. सर स्पेसिफिक मंथ. सर स्पेसिफिक डेट असेल म्हणजे आता हे तर आपण 1st ऑफ जानेवारी or 1st ऑफ एप्रिल असं कॅल्क्युलेट करतोय. व्हॉट इफ इट इज 15th ऑफ एप्रिल असं, तर त्याच्यासाठी आपण कसं करणार? ओके. सो लेट्स से म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की लेट्स से एखाद्या स्पेसिफिक जर डेट असेल, लेट्स से
27th ऑफ वॉट एव्हर या डिसेंबर. लेट्स से आपण काय करूया, इथे एक स्लायसर येस घेऊन सर. घेऊ. ठीक आहे. लेट्स से आय ड्रॉप वन स्लायसर्स ओव्हर हिअर युजिंग डेट फील्ड. आणि या डेट फील्डला मी काय करेन, इथे स्लायसर सेटिंग्स मध्ये जाऊन बिटवीन दिलं. सो इथे माझ्याकडे एक रेंज आली, बरोबर. सो लेट्स से 1/1/2015 ही माझी इनिशियल जी माझं इयर सुरू झालंय ती डेट पकडली मी. आणि लेट्स से ह्याला मी घेऊन जातोय 23/10/2015 पर्यंत, राईट. सो एका पर्टिक्युलर डेट पासन लेट्स से 23/10/2015 म्हणजे हे इयर पण कम्प्लीट नाही, बरोबर, पण एक पर्टिक्युलर डेट आहे. येस सर. सो त्या केसमध्ये ह्याचं बिहेवियर कसं आहे हे लक्ष द्या. टोटल सेल्स आता जानेवारी आणि ऑक्टोबर पर्यंत, हे 23/10 म्हणजे ऑक्टोबर पर्यंत. सो हा जो सेल कॅल्क्युलेट होणार आहे 300643 हा 23 तारखेपर्यंतचा सेल आहे. हा 300 जो सेल दिसतोय तुम्हाला इंडिव्हिज्युअली ऑक्टोबरचा जो सेल आहे तो 1 तारखेपासून 23 तारखेपर्यंतचा सेल आहे. हे लक्षात येते टोटल सेल्स. वायटीडी सेल्स काय करतोय, वायटीडी सेल्स आता हे इयर जे आहे हे इयर कुठपर्यंत आहे माझं, जानेवारी पासनं डिसेंबर पर्यंत. ठीक आहे. सो ह्या वायटीडी सेल्सच्या मेजर्स मध्ये जेवढे माझे आता मंथ आहेत, लेट्स से जानेवारी टू ऑक्टोबर, स्टील इयर कम्प्लीट व्हायला नोव्हेंबर डिसेंबर 2 मंथ बाकी आहेत ना. सो इयर टू डेट सेल्स काय करेल, ऑक्टोबर पर्यंत समेशन्स करत घेऊन जाईल तो या सेल्सची. आणि तेच क्यूटीडी सेल्स मध्ये Q1, Q2, Q3 आणि दिस इज फ्रॉम ऑक्टोबर आय थिंक Q4 स्टार्ट, राईट. सो तो Q4 ला त्याने 300 हा जो 23 तारखेपर्यंत सेल होता तो इथे दिलाय. जसं बिहेवियर त्याचं मंथ वाईज होतं, सेम बिहेवियर त्याचं डेट वाईज असेल. तो त्या पर्टिक्युलर डेट पर्यंतचा शो करेल डेटा तुम्हाला. समजलं? येस सर, समजलं. ओके. आता लेट्स से आफ्टर क्यूटीडी आपल्याकडे नेक्स्ट मेजर आहे मंथ टू डेट. जर मला मंथ टू डेट बघायचं असेल, जसं मी क्यूटीडी बघितलंय, मंथ टू डेट जर बघायचं असेल तर मी कसं बघणार. सो लेट्स से नवीन मेजर बनवूया आपण. मंथ टू डेट सेल. सो याचा आपल्याकडे फंक्शन आहे टोटल एमटीडी. टोटल एमटीडी मध्ये फर्स्ट एक्सप्रेशन येईल टोटल सेल्स. आफ्टर दॅट कॅलेंडरची डेट. आता मंथ टू डेटला जर मी इथे पुट केलं या टेबल मध्ये, लेट्स से इथे मी पुट करतो याला मंथ टू डेट सेलला. तर एक ऑब्झर्व करा, टोटल सेल्स ही जी फर्स्ट आहे ना हे मॅच करतंय मंथ टू डेट सेल्स टोटल सेल्स. कारण तुम्ही जो डेटा बघताय तो ऑलरेडी मंथ लेवललाच बघताय. तुम्हाला जर तुम्ही डेट ह्याच्यामध्ये ऍड केली, लेट्स से मी ऍड करतो ह्याच्यामध्ये, रिमूव्ह दिस डेट, ऍड. ठीक आहे. सर जर मी डेट ऍड केली तर तो काय करतोय बघा. आता फर्स्ट 1 तारखेचा जो सेल होता ना, 1 तारखेचा सेल हा 2 तारखेचा सेल आहे 14,313. तो 1 तारखेच्या सेलला 2 तारखेमध्ये ऍड करून इथे मला देतो. डे वाईज डे लेवलनी तो वर्क करतोय. हा कुठपर्यंत करेल, त्या मंथच्या एंडिंग पर्यंत. लेट्स से 31 जानेवारी पर्यंत तो ऍड करेल. 585 आलं बघा इथे. आणि नेक्स्ट 1 फेब्रुवारी पासून परत फर्स्ट डे पासून सुरू करायला ऍड करायला कम्युनिटिव्ह. अगेन तो त्या मंथच्या एंडिंग पर्यंत करेल. ठीक आहे. याच्यात काही कुणाला डाऊट? तसं म्हणता येईल, बट कम्युनिटिव्ह पण त्या पर्टिक्युलर फायनान्शियल इयर साठी जानेवारी पासून स्टार्ट होत असेल तर डिसेंबर पर्यंत कम्युनिटिव्ह करायचं असेल एकाच इयरचं, तर ते कम्युनिटिव्ह टोटल एमटीडी क्यूटीडी वायटीडी तुम्ही करू शकता.
या 3 याच्यामध्ये काही कुणाला डाऊट YTD सेल, कारण हे विचारतात इंटरव्ह्यूला. त्याच्यासाठी वेगळं हे करावं लागतं. कॅलेंडर टेबल जे आहे ना ते कॅलेंडर टेबल फिजिकल इयर साठी तुम्हाला क्रिएट करावं लागतं. येस, ठीक आहे. सो हे समजल्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपल्याकडे. जसे आपल्याकडे हे YTD सेल्स, QTD सेल्स आणि MTD सेल्सचे फंक्शन आहे. हे जर मेजर बघितले आपण तर आपण डायरेक्टली फंक्शन वापरले टोटल YTD. आता लेट्स से हा टोटल YTD जो सेल आहे ना, हा सेल मला कॅल्क्युलेट फंक्शन्स यूज करून कॅल्क्युलेट करायचं. इथे कॅल्क्युलेट तुम्हाला दिसत नाही याच्या स्टार्टिंगला, राईट. हे डायरेक्टली स्टार्ट होत आहे टोटल YTD फंक्शन्स. सो लेट्स से या टोटल YTD सेल्सला मी असं लिहू शकतो. YTD सेल using dates YTD. So calculate total sale ठीक आहे. कॅल्क्युलेट फंक्शन वापरलं, सो इट अलाउज अस टू यूज फिल्टर्स. सो आपल्याकडे फिल्टर्स कुठले आहे? डेट्स MTD, डेट्स QTD चा फिल्टर आहे. जसे आपल्याकडे टोटल YTD, टोटल QTD आणि टोटल MTD आहे, तसे आपल्याकडे डेट्स MTD, डेट्स QTD आणि डेट्स YTD फंक्शन आहे. सो आय एम युजिंग डेट्स YTD. अगेन डेट्स YTD मध्ये तो काय पुट करतो की फर्स्ट पॅरामीटर डेट. सो आय एम पुटिंग कॅलेंडर डिम डेट and just enter. So हा dates YTD हे जे फंक्शन आहे, this functions use as a filter function. Either way, आणि लेट्स से मी हा मेजर जो आहे, हा मेजर काय करतोय या YTD सेल्सच्या शेजारी टाकतो. ठीक आहे. हे ऑब्झर्व करा, या दोघांचं आउटपुट जे आहे ते सेम, YTD सेल्स आणि YTD सेल्स युजिंग डेट्स YTD. सेम वे तुम्हाला लेट्स से याच्यातनं आपण हे डेट काढून टाकूया थोड्या वेळेसाठी. जर मी डिसेंबर पर्यंत जर बघितलं तर डिसेंबर पर्यंत जो ऍडअप करतोय, अगेन जानेवारी पासून सेम वे काम करतोय. सो बोथ द वे यू कॅल्क्युलेट. तुम्ही टोटल YTD फंक्शन्स यूज करून पण YTD काढू शकता, डेट्स YTD फंक्शन्स यूज करून पण काढू शकता. सो इंटरव्ह्यूअर काय क्वेश्चन करतो, सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टोटल YTD आणि डेट्स YTD. सो अगर दोन्ही फंक्शन्सनी तुम्हाला जर सेम आन्सर येत असेल, सो मग दोन फंक्शन देण्यामागचं रिझन काय. ठीक आहे. सो त्याच्यामधलं डिफरन्स काय आहे की टोटल YTD जे फंक्शन आहे ते टोटल YTD फंक्शन तुम्ही विदाउट कॅल्क्युलेट यूज करता. डायरेक्टली तुम्ही टोटल YTD टाकता, एक्सप्रेशन पास करता आणि डेट देता. पण तेच YTD युजिंग डेट्स, तुम्हाला डेट्स YTD जर यूज करायचं असेल तर ते तुम्हाला कॅल्क्युलेट फंक्शनच्या आतमध्ये यूज करावं लागतं. तुम्ही डायरेक्टली जर असं यूज केलं डेट्स YTD हे असं टाकलेलं आहे, लेट्स से मी इथे याला कमेंट करतोय. ओके. आणि दिस हे जे आहे हे एवढंच फक्त मी इथे टाकलं खाली. इथे टाकलं, इंटरपुट केलं, तो मला काय देतो, एरर देतो. एरर काय देतो, लेट्स से सी डिटेल्स मध्ये बघितलं, तो काय म्हणतोय की कॅल्क्युलेशन एरर इन मेसेज, कॅल्क्युलेशन YTD सेल्स युजिंग डेट्स YTD, a table of multiple value was supplied where a single value was expected. It means डेट्स YTD हे जे फंक्शन आहे, हे फंक्शन काय करते, तुम्हाला एक टेबल प्रोव्हाइड करते. डेट्स YTD तुम्ही ज्यावेळेस म्हणता की डेट्स YTD कॅलेंडर डिम डेट, लेट्स से सेम फंक्शन जे आहे, मी इथे जर लेट्स से इंटर डेटा नाही, एक टेबलर फंक्शन आहे ना. सो मी काय करतो, इथे एक नवीन टेबल घेतोय. टेबल घेतला मी आणि टेबल्स मध्ये जर मी पर्टिक्युलरली लेट्स से टेबल हे फंक्शन पास केले, लेट्स से बघून काय होतंय.
आणि जर मी इथे बघितलं, सी हा जो टेबल क्रिएट झालाय ना, हा टेबल, त्याच्यामध्ये काय आहे, डेट्स आलेले आहेत. सो इट मीन्स डेट्स YTD फंक्शन तुम्हाला एक टेबल प्रोव्हाइड करतं. आणि जर तुम्ही कॅल्क्युलेट फंक्शन जर बघितलं, कॅल्क्युलेट फंक्शन काय कसं इव्हॅल्युएट होते तिथे, तो काय विचारतोय की फर्स्ट कॅल्क्युलेटमध्ये काय कॅल्क्युलेट करा, टोटल सेल्स कॅल्क्युलेट करा. फॉर व्हॉट, ह्या डेट्स YTD कॅलेंडर डिम डेटने जो टेबल क्रिएट झालाय त्या टेबलसाठी टोटल सेल्स कॅल्क्युलेट करा. सो डेट्स YTD वी कॅन यूज ॲज अ फिल्टर फंक्शन. This is the difference between total YTD आणि dates YTD. So first काय, dates YTD functions मध्ये तुम्ही कॅल्क्युलेट यूज करून आपल्याला ते कॅल्क्युलेशन करावं लागतं. ठीक आहे. डेट्स YTD फंक्शन जे आहे ते फंक्शन तुम्हाला एक टेबल प्रोव्हाइड करतं. ओके. बट टोटल YTD फंक्शन्स हे कॅल्क्युलेट मध्ये इव्हॅल्युएट होत नाही, ते एक इंडिव्हिज्युअल फंक्शन्स आहे टोटल YTD. सो टोटल YTD मध्ये तुम्ही काय पॅरामीटर पास करता, तुम्ही एक्सप्रेशन पास करता, तुम्हाला जे एक्सप्रेशन करायचे आणि कॅलेंडर डीमची डेट. सो जे तुम्ही इथे पास करताय टोटल सेल्स आणि ही कॅलेंडर डीमची डेट, हे कंबाईनली तुम्ही काय करताय टोटल YTD मध्ये एक साथच पास करताय की एक्सप्रेशन आणि माझी कॅलेंडरची डेट. सो आयदर वे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, डेट्स YTD ने सुद्धा किंवा टोटल YTD ने सुद्धा. ऍडव्हान्टेज जसं की आता इथे लेट्स से मला टोटल सेल्स मध्ये हे डेट्स YTD मी कॅल्क्युलेट केलं, पण इथे मला रिस्ट्रिक्ट करायचं आहे, अजून एखादं फिल्टर ऍड करायचे, सो मी ते ऍड करू शकतो कॅल्क्युलेट मध्ये. पण टोटल YTD मध्ये तुम्हाला फिल्टर्स ऍड करता येत नाही. सो हा एक डिफरन्स आहे त्याच्यामध्ये की टोटल YTD मध्ये आपल्याला फिल्टर्स ऍड करता येत नाही, बट डेट्स YTD मध्ये यूज करता येतात, कारण ते आपण कॅल्क्युलेटच्या आतमध्ये इव्हॅल्युएट करतो. सो मग आपण मल्टिपल फिल्टर्स इथे ऍड करू शकतो. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी काढायचं असेल YTD सेल, सो ते आपल्याला इकडे पॉसिबल नाही होणार टोटल YTD मध्ये, पण डेट्स YTD मध्ये तुम्ही करू शकता. कॅल्क्युलेटच्या पुढे तुम्ही ते पर्टिक्युलर ती फिल्टर कंडिशन टाकू शकता. क्लिअर आहे. सो जसं YTD सेल्स युजिंग डेट्स YTD केलं, तसं YTD सेल्स युजिंग डेट्स MTD आणि डेट्स QTD हे तुम्ही मेजर्स क्रिएट करा. ठीक आहे. हे तर मेजर्स क्रिएट केलेत ना, मंथ टू डेट सेल, क्वार्टर टू डेट सेल्स आणि इयर टू डेट सेल. ओके. ऑनलाईन स्टुडंट. हो सर. येस सर. तर माझं टेबलच दिसत नाही, डायरेक्ट कॅल्क्युलेशन दाखवते, पण ते आणि कसं काय रिलेशनशिप आहे, टेबल दिसत नाहीये. टेबल सिलेक्ट कर ना. नाही एकदा हे बघा ना सर, म्हणजे सगळ्या काही टोटल सेल्स घेतले मी ते, तरी सुद्धा ते टोटल दाखवते सेल्स अदर फॅक्टर्स. तुझं कॅलेंडर टेबल कुठे आहे? ते डॅक्स वाला जे आहे ना ते यूज करा. ते यूज केलेलं आहे का तू? हो तेच यूज केलं. ओके. तू ह्या कॅलेंडर टेबलची रिलेशनशिप काढून टाक ना आधीच्या का? हो. दोन्ही पण कॅलेंडर रिलेशनशिप मध्ये ठेवले, तर तो कन्फ्युज होतो ना की कुठला कॅलेंडर यूज करायचा. तो डिलीटच करू करावं रिलेशनशिप फक्त सगळ्याच टेबल बरोबर काढू. हा, त्याला मोकळा करतो. तू जर तो एकच कॅलेंडर युजून डॅक्स वापरतोय, तर मग त्या तो कॅलेंडर यूज नको.
लॅपटॉप बंद आहे का? इथे जागा आहे ना, इथे बसले. त्याचा प्रॉब्लेम आहे की याचा प्रॉब्लेम? चार्जरचा प्रॉब्लेम आहे का? पॉइंट का प्रॉब्लम यहाँ पे लगा सर. त्याला डेट चालते पण टोटल सेल टाकलं तर तरी तो टेबल ब्लँकच आहे. टोटल सेल्सचा जो मेजर आहे ना, काहीतरी लोचा आहे रिलेशनशिप मध्येच. तू स्क्रीन शेअर कर ना इथे. नाही पण तू कनेक्ट नाही आहे ना कॉल. काही इश्यू आहे? सर काय झालं सर प्रॉब्लेम? नाही, ते एका कॅन्डिडेटचा टोटल सेल्सचा इश्यू आहे, सो तो स्क्रीन शेअर कर. बाकी ऑनलाईन स्टुडंट तुम्ही ते मेजर्स क्रिएट केलेत ना, MTD, QTD, YTD? येस सर. ओके. आणि युझिंग डेट्स YTD, डेट्स QTD आणि डेट्स MTD त्यांनी पण क्रिएट करा ते. बेसिकली तुम्हाला 6 मेजर क्रिएट करायचे. टोटल YTD, टोटल QTD आणि टोटल MTD, आणि परत टोटल YTD युझिंग डेट्स YTD, टोटल MTD युझिंग डेट्स MTD आणि टोटल QTD युझिंग डेट्स QTD. दाखव कॅलेंडर, तुझं रिलेशनशिप दाखव मला पहिले. बस बस बस. ही कॅलेंडर युजिंग टॅक्स जे आहे त्याची ही डेटची जी फील्ड आहे ती कुठे कुठे कनेक्ट केली आहे? दोन रिलेशनशिप क्रिएट केले असते ना. एक सेल्स फॅक्ट वर केली आहे ना. हा, ती सेल्स फॅक्ट मध्ये कुणाला कनेक्ट केली ती? ऑर्डर डेटला. हवर कर त्या रिलेशनशिपवर, म्हणजे ती रिलेशनशिप जी आहे ना त्याच्यावर घेऊन जा कर्सर. ओके. आणि तू वरती जी रिटर्न डेट बरोबर केली त्याला हवर करत एकदा. त्याच्या शेजारी जी आहे ना कॅलेंडरची दुसरी रिलेशनशिप जी आहे रिटर्नच्या फॅक्ट बरोबर, ती रिटर्न डेटला आहे. करेक्ट? हो, रिटर्न डेटला जाईल. सो आता रिपोर्ट व्ह्यूला जा. ठीक आहे. इथे हे टोटल सेल्स जे टाकले, हे टोटल सेल्स एक काम कर, हे रिमूव्ह कर सगळं, टेबल रिलेट करून टाक. 3 डॉट्स वरती 3 डॉट्स. ठीक आहे. आता कॅलेंडरची जी डेटची फील्ड आहे ना ती ड्रॅग कर. ठीक आहे. ह्याच्यातलं जे डे आहे ना, डे काढून टाक. इयर, क्वार्टर आणि मंथ ठेव. खाली 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 परत
डे फक्त आहे ना खालचा, काढून तो काढून टाक आणि टोटल सेल्स ड्रॅग करीत आहे त्याच्या खाली. तुम्ही सेपरेट बनवले नाही का टेबल? म्हटलं होतं ना मेजर्स जे असतात ते बनवायचे सेपरेट टेबल्स मध्ये. आता ते घेतलं तर नाही येत. असं का? सो लेट्स से टोटल सेल्सची जी व्हॅल्यू येते तुझी ती एक मिनिट मला बघू दे किती येते. 249,145,6,7 येते ना. ऑलमोस्ट सेम आहे. ऑलमोस्ट सेम आहे. हा 587 आहे. हा माझं 20 कमी जास्त आहे माझं. असं तू 2018चा पण डेटा घेतलाय का? ते नाही माहिती सर आता. ठीक आहे, बघू आपण ते. रिलेशनशिप थोडंसं ना डिटेल मध्ये बघावं लागेल मॉडेल. शेअर करतो एक मिनिट. ठीक आहे. सो आपल्याकडे टाइम इंटेलिजन्स फंक्शन साठी मी तुम्हाला ते टाइम इंटेलिजन्स आणि टेक्स्ट फंक्शनची ती फाईल दिली होती का? टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स आणि टेक्स्ट फंक्शनची फाईल दिली होती का? डॅक्सची फाईल नव्हती दिली ना? ओके. सो माझ्याकडे एक टेक्स्टची फाईल आहे ज्याच्यामध्ये टेक्स्ट फंक्शन्स आहेत. सो जस्ट कॉपी दिस. ही फाईल मी तुमच्या बरोबर शेअर करेल. त्याच्यामध्ये चेंजेस कसे करायचे ते तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे. एक नवीन मेजर बनवायचा. ठीक आहे. या नवीन मेजर्स मध्ये मी इथे ते पेस्ट करतोय. ओके. याला इंटर. आता ह्याच्यामध्ये मी टेक्स्ट फंक्शन्स आपण इथे सॉर्टेड आउट केलेले आहेत. व्हेरिएबलची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली की व्हेरिएबल्स काय असतात. टोटल सेल्स मध्ये व्हेरिएबल ए, व्हेरिएबल बी आणि प्रॉफिटच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हेरिएबल ए. ठीक आहे. सो इथे फक्त व्हेरिएबल्स क्रिएट केलेले आहेत आणि व्हेरिएबल्स असतील आणि आपल्याला आउटपुट जर काढायचं असेल तर रिटर्न असं टाईप करून आपल्याला जो पर्टिक्युलर व्हेरिएबल आपल्याला रन करायचा आहे तो आपण इथे टाकतो. सो या केसमध्ये हे सगळे व्हेरिएबल्स बनवलेले आहेत. रिटर्न्स मध्ये जो व्हेरिएबल तुम्हाला बघायचा आहे तो इथे तुम्ही टाईप करायचा. लेट्स से इथे मी काय करतो, एक कार्ड घेतोय, कार्ड व्हिज्युअल. ठीक आहे. तर या कार्ड व्हिज्युअल मध्ये जर मी टेक्स्ट फंक्शन नावाचा जो मेजर आता बनवलाय दिस वन, याच्यामध्ये हा रिटर्न काय करतोय, कॉन्केटिनेट रिटर्न करतोय. कॉन्केटिनेट मध्ये काय टाकलेलं आहे की कॉन्केटिनेट टेक्स्ट 1 आणि टेक्स्ट 2. सो टेक्स्ट 1 काय आहे, रोहित. टेक्स्ट 2 आहे अग्रवाल. कॉन्केटिनेट फंक्शन ऑलवेज तुम्हाला 2 टेक्स्टचं इनपुट मागतं की पहिला टेक्स्ट पास करा, दुसरा टेक्स्ट पास करा. सो याचं जर आउटपुट जर बघितलं, हे कॉन्केटिनेटला जर मी बघितलं याचं आउटपुट काय असेल, दिस टेक्स्ट फंक्शनला मी ते ट्रॅक केलं याच्या व्हॅल्यूज मध्ये. सी याचा आउटपुट काय आहे, रोहित अग्रवाल. कंबाईन केलं त्यांनी दोघांना. येस. सो सेम वे बाकीचे जे फंक्शन्स आहेत इथे, लेट्स से जर रिटर्न जर टेक्स्ट 1 म्हटलं, इथे मी इन्स्टेड ऑफ कॉन्केटिनेट टेक्स्ट 1 जे माझं हा व्हेरिएबल आहे टेक्स्ट, मी txt जर इथे टाईप केलं txt, तो इथे मला दाखवेल की टेक्स्ट 1, 2, 3 हे जे व्हेरिएबल्स असतात ते असे एक्सच्या फॉर्म मध्ये येतात. सो लेट्स से मी टेक्स्ट 1 ला क्लिक केलं आणि इंटरपुट केलं. टेक्स्ट 1चं काय मेन्शन केलंय, रोहित म्हणून मेन्शन केलं टेक्स्ट. सो तुम्हाला रोहित आउटपुट देईल. सो तुम्ही काय करायचंय, हे चेक करायचं स्वतः की प्रत्येक जो फंक्शन आहे, जसं इथे हे फंक्शन जसं ब्लँक आहे, कोड आहे, कंबाईन व्हॅल्यूज आहे, फाइंड आहे, हे फंक्शनचं आउटपुट तो तुम्हाला कसं देतोय. लेट्स से हे लोअर आहे, राईट. लोअर जर मी टेक्स्ट 1 केलं तर हे लोअर केसमध्ये जाईल रोहित नाव. सर हा जो पूर्ण एकच डॅक्स बनवलेला आहे
हा टेक्स्ट फंक्शन जे इम्पॉर्टंट आपल्याला यूज होतं त्याचा एकच डॅक्स बनवलेला आहे. आणि ते रिटर्न खाली फंक्शन यूज आहे का? हा, हे जे व्हेरिएबल्स क्रिएट केलेत ना ते रिटर्न केले तिथे. ऑलवेज व्हेरिएबल्स जे क्रिएट करतो आपण व्हेरिएबल्स, तुम्ही लेट्स से आपण प्रॉफिटच्या केसमध्ये इथे लेट्स से असं क्रिएट केलं होतं ना, व्हेरिएबल ए टोटल सेल, व्हेरिएबल बी टोटल कॉस्ट. आणि जर मला प्रॉफिट काढायचं असेल तर रिटर्न फंक्शन टाईप करून मग ए मायनस बी द्यावं लागतं. व्हॅर आणि रिटर्न एक कमांड आहे. हा, व्हेरिएबल ही एक एलियास म्हणता येईल, एक पर्टिक्युलर इंटिटीला आपण देतो. मग त्यात तुम्ही काही पण टाकू शकता. लेट्स से मी टोटल सेल्स इथे मेजर टाकलाय, तुम्ही तिथे हार्डकोड व्हॅल्यू देऊ शकता, एखादा दुसरा मेजर टाईप करू शकता, तिथे काही पण देऊ शकता. पण तो मेजर मग ही ए व्हेरिएबल ए जो आहे ते तुम्हाला ते रिटर्न करेल. इथे डिनोट काय करते रिटर्न नंतर की ए म्हणजे दिस टोटल सेल्स आहे आणि बी म्हणजे हा टोटल कॉस्ट आहे. पण आफ्टर हे वर्ड तुम्हाला मेन्शन करावं लागतं की रिटर्न. रिटर्न म्हणजे आता रिझल्ट मला द्यायचा. रिझल्ट काय हवा की व्हेरिएबल्स जे मी केलेत ते व्हेरिएबल्सवर मला आता इथे परफॉर्म करायचे ऑपरेशन. ठीक आहे. सो मी ही फाईल जी असेल ही फाईल मी ह्याच्यात पुट करेल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टेक्स्ट फंक्शनची. ठीक आहे. सेम वे टाइम इंटेलिजन्स फंक्शन जे असतात, टाइम इंटेलिजन्स फंक्शन जसं हे डेट्स वायटीडी, क्यूटीडी, एमटीडी वगैरे हे सगळे जे फंक्शन्स असतात, डेट ॲड वगैरे आपण यूज केले, दिस इज ऑल्सो याला आपण काय म्हणतो की टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स म्हणतो. तर ह्या टाइम इंटेलिजन्स फंक्शनमध्ये हे फंक्शन्स आहेत थोडे इम्पॉर्टंट. हे फंक्शन्सला मी काय करतोय कॉपी करतोय लेट्स से आणि आपल्या फाईल्समध्ये नेऊन इथे कॅल्क्युलेशन्समध्ये पुट करतोय. इथे मला त्याने एरर शूट केलेली कारण हे टोटल सेल्स जे आहे किंवा हे कॅलेंडर डिम डेट आहे, हे कॉलम्स किंवा हे मेजर्स त्याला इथे सापडत नाहीये. सो तुम्ही काय करू शकता, हे टोटल सेल्सला आपल्या टोटल सेल्सने रिप्लेस करू शकता. सो मी काय करेल, हे टोटल सेल्सला सिलेक्ट करेल. फंक्शन आहे ते समथिंग काहीतरी फंक्शन आहे, कंट्रोल या शिफ्ट अल्टर नाही ना, म्हणजे ह्या डॅक्स मध्ये ना पूर्ण जे टोटल सेल जिथं जिथं असेल ना ते एकदम सिलेक्ट होईल सगळं. कंट्रोल फक्त डॅक्स. हा, डॅक्स मध्ये सपोज मी जो सिलेक्टेड थिंग केली ना, असा आता सपोज असा डॅक्स आहे, या डॅक्स मध्ये मला व्हॅल्यू रिप्लेस करायची कुठल्या तरी वेगळ्या फील्डने. रिप्लेस फंक्शन यूज करा ना. इथे नाही रिप्लेस, याच्यात ते तो जो कीवर्ड आहे ना तो कशाने तरी इथे येतो. कंट्रोल नाहीतर तिथं होम मध्ये जाऊन बघा ना. तसं येत नाही तो रे. त्याचं एक हे एक शॉर्टकट की त्याला अल्टर ई नाहीये, फंक्शन अल्टर ई नाहीये, समथिंग काहीतरी आहे, आता मला आठवत नाही तो. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, दिस टोटल सेल्स आहे ना, हे आपण असं मॅन्युअली काढू शकतो. मी याला डिलीट केलं आणि इथे टाकलं टोटल सेल्स, दाखवेल आपला टोटल सेल्स जो आहे तो दाखवेल इथे टोटल सेल्स. ठीक आहे. आणि हा कॅलेंडर डिम डेट जो आहे ह्याच्याऐवजी मी काय करू शकतो, किंवा सिम्पल मी काय करू शकतो, बेस्ट वे लेट्स से मी कंट्रोल झेड केले. ठीक आहे. हा जो टोटल सेल्स आहे ना याला कॉपी केलं. ठीक आहे. याचं नाव कॉपी केलं आणि माझा जो टोटल सेल्स आहे ना त्यालाच रिनेम केलं. ठीक आहे. तसं करून बघूया. लेट्स से मी या टोटल सेल्सला लोड नाही होते, स्क्रीन लोड नाही होते सर. स्लो झालंय का? सगळ्यांनी मोबाईल हे करा. ठीक आहे. मी काय केलं, ह्या मेजर ह्या टाइम
टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स मध्ये जे टोटल सेल्स नाव होतं ना, ते टोटल सेल्सला माझ्या मेजर्सला रिनेम केलं मी टोटल सेल्स. आणि इथे जे कॅलेंडर डीमचं नाव आहे ना, हे कॅलेंडर डीम, हे जे नाव आहे मी हे नाव कॉपी केलं कॅलेंडर डीम, कारण हे टेबलचं नाव आहे ना. सो हे कॅलेंडर डीमला मी माझा जो टेबल आहे, माझ्या टेबलचं नाव काय कॅलेंडर असं आहे ना. सो लेट्स से मी याला काय केलं, त्याने रिप्लेस केलं. मला कळतच नाही ते. एव्हरीवन डिस्कनेक्ट युअर मोबाईल्स. टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स मध्ये मी फक्त जो मेजर होता टोटल सेल्सचा, हे मेजरचं नाव आहे ना टोटल सेल, ते स्लो होत. तुमच्या लॅपटॉप मध्ये बसलो. तुमच्या लॅपटॉप मध्ये बसलो. नाही, माझ्या लॅपटॉप मध्ये स्लो नाही. हे जे कनेक्शन आहे ना ते स्लो आहे. ते याच्यामध्ये जे टोटल सेल्स आहे ना, माझी स्क्रीन शेअर आहे ना. ओके, मी काय करतोय, हे जे टोटल सेल्स आहे ना, इथे माझं पहिल्यांदा एरर येत होता ना, हा टोटल सेल्सचा रेड येत होता. सो मी काय केलं, हे टोटल सेल्सचं नाव कॉपी केलं. ठीक आहे, हे कॉपी केलं आणि माझा जो टोटल सेल्सचा मेजर होता ना, तो याला एस लावलेला होता या टोटल सेल्सचा. सो मी या माझा मेजर सिलेक्ट केला, हा ओपन केला मेजर, आणि याचं जे नाव होतं ना टोटल सेल्स, ते मी रिप्लेस केलं त्या नावाने. ओके, सेम वे तिथं जो कॅलेंडर नावाचा टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स मध्ये दुसरी एरर मला इथे कॅलेंडरच्या नावाला येत होती इथे एरर. सो मी काय केलं, हे कॅलेंडर डिम डेट, हा डेटचा कॉलम ठीक आहे, पण हे कॅलेंडर डिम जे आहे ना, हे टेबलचं नाव आहे कॅलेंडर डिम. सो मी हे नाव कॉपी केलं आणि माझ्या टेबलचे नाव जे होतं कॅलेंडरचं त्याला रिप्लेस केलं. बस एवढंच केलं, तो डॅक्स वर्क होईल तुमचा. हा, बाकीचे डिटेक्ट केले त्याने ऑटोमॅटिक सगळे. ठीक आहे. सो आता जर मी सेम वे जसे मी टेक्स्ट फंक्शन चेक करत होतो, मी काय करतो इथे टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स चेक करतोय. लेट्स से मी हे टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स काय केले, इथे ड्रॅग केले. सो रिटर्न काय केलं होतं, एंड ऑफ द मंथ रिटर्न करतो इथे सध्या. म्हणजे एंड ऑफ द मंथ म्हणजे हा वाला व्हेरिएबल रिटर्न करतोय. त्याचं काय, एंड ऑफ द मंथ कॅलेंडर डिम डेट, तो मला काय देते 30/6/2017. म्हणजे तुमचा डेटा 2017चा लास्ट या जून महिन्यापर्यंतचा आहे. त्या पर्टिक्युलर महिन्याची लास्ट डेट दिली त्याने तुम्हाला. जर टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स मध्ये मी जाऊन चेक केलं, लेट्स से मला आता बघायचं हे डेट्स बिटवीन जो डॅक्स आहे तो आउटपुट काय देतोय. त्याचा डॅक्स काय, कॅल्क्युलेट टोटल सेल डेट्स बिटवीन कॅलेंडर डिम, म्हणजे हा ह्या कॅलेंडर डिमच्या डेट मधली फर्स्ट डेट आणि लास्ट डेट इथे मी पास केले. सो इथे तुम्हाला 2 डेट पास करायचे असतात ह्या डॅक्स मध्ये, डेट्स बिटवीनच्या डॅक्स मध्ये. सो तो तुम्हाला डेट्स बिटवीनचा जो लेट्स से इथे जर मी व्हेरिएबल केला डेट्स बिटवीन दिस वन आणि याला एंटर केलं, तर तो तुम्हाला आउटपुट देईल ह्या डेट्स बिटवीनच्या डॅक्सचं. 24.91 मिलियन. सो अशा वेळेने तुम्ही हे टाइम इंटेलिजन्स फंक्शन्स चेक करू शकता की हे प्रत्येक डॅक्सचं जे आउटपुट आहे ते आउटपुट काय असेल. हे तुम्ही हे सिंटॅक्स ह्याचे एक बघून घ्या. प्रत्येक जे कॅल्क्युलेटच्या आतमध्ये टोटल सेल्स वापरले, डेट ऍड वापरले, ह्या प्रत्येक फंक्शनचं रिटर्न नंतर ते व्हेरिएबल इथे टाका. तुम्ही असे डायरेक्ट इथनं कॉपी करू शकता आणि इथे पेस्ट करू शकता हे डेट्स बिटवीनच्या ऐवजी, आणि एंटर मारू शकता. आणि प्रत्येक याचं जे आउटपुट आहे ते आउटपुट चेक करा की ते आउटपुट कसं येते. ठीक आहे. आयदर वे तुम्ही काय करू शकता, जे हे एका ह्याच्यामध्ये ह्याचे सगळे असे तुम्ही सेपरेट डॅक्स बनवू शकता, इथे मेजर्स बनवू शकता. मग सगळे मेजर्स बनवा आणि जसं आपण हे कॅलेंडरचं टेबल घेतला नाही, ते कॅलेंडर एक टेबल घेतला, तिथे डेट्सची फील्ड घातली आणि हे जे सगळे मेजर्स आहेत ना ते मेजर्स इथे टाका. म्हणजे तुम्हाला प्रत्येक मेजरचं आउटपुट किती येतंय आणि कसं डिस्ट्रीब्यूट होतंय ते त्या कॅलेंडरमध्ये ते तुम्हाला समजेल. ओके. तर हे दोन्ही जे डॅक्स फंक्शन आहे टाइम इंटेलिजन्स आणि टेक्स्ट फंक्शनचे, हे मी आता व्हॉट्सअप ग्रुपला टाकेल, ते डाउनलोड करा आणि त्याचे तुम्ही डॅक्स मेजर्स बनवून घ्या इथे. ओके.
ऑनलाईन स्टुडंट समजलंय? तर ते कसं इंडस्ट्री लास्ट मध्ये सेमिकोलन. हा ठीक आहे. सो मग आजचं लेक्चर इथे थांबवतोय आपण. ओके, आज भरपूर तुम्हाला काम आहे. सो हे कम्प्लीट करा. मी एक्सपेक्ट करेल उद्या तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस कराल आज पूर्ण. तुमचं ते रिलेशनशिप करूया. ठीक आहे. ओके.